नमस्कार लाडकी बहिणींनो. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी एक NDTVचा रिपोर्ट आहे. त्या NDTVमध्ये असं सांगितलेलं आहे, की प्रोसेस काय आहे. आता शेवटची तारीख काय आहे हे जाणून घेऊया त्याच्यामध्ये. आपल्याला ई-के-वाय-सी करून घेण्यासाठी फक्त या ठिकाणी बातमी आहे 8 दिवस उरले. लाडकी बहिणींनो, आजच ई-के-वाय-सी करा. कशा पद्धतीने ई-के-वाय-सी करायची त्याच्यासाठी मी अगोदर एक व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला. आता सर्व लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबरपूर्वी म्हणजे शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर आहे आणि के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. परंतु या ठिकाणी बरेच अडचणी येत आहेत. कदाचित शक्यता आहे की त्यांनी खरं तर डेट वाढवून द्यावी ई-के-वाय-सीसाठी. आता देतील की नाही हा प्रश्न त्यांचा आहे, पण कदाचित देतील, देऊही शकतात. तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी आता अवघे 5 दिवस उरले आहेत. म्हणजे आज 13 तारीख बरोबर आहे ना? आणि आपल्याकडे आहेत 14, 15, 16, 17 आणि शेवटचा 18 दिवस. आता ह्या दिवसासाठी आपल्याला के-वाय-सी कसं करून घ्यायचं त्याची प्रोसिजर या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी वाचतोय ते बघून घ्या. ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी पूर्ण कराल? लाभार्थ्यांनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर जाऊन लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट म्हणजे gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. पोर्टलवर लॉग इन केल्यावर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड योग्य ठिकाणी टाका. आधार प्रमाणीकरणासाठी परवानगी देऊन सेंड OTP या पर्यायावर क्लिक करा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा. यानंतर पती किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP पूर्ण प्रक्रिया करा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर समजा वडिलांचं आधार कार्ड नसेल आणि कदाचित पतींचाही आधार कार्ड नसेल, तर त्याच्यासाठी कुठलाही या ठिकाणी पर्याय दिलेला नाही. तर लाभार्थी भगिनींचा जात प्रवर्ग निवडा. त्याच्यात असेल तर निवडा. आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करून संपूर्ण माहितीचं एकदा पडताळणी करावी आणि सबमिट बटन क्लिक करावे. ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी. आता ई-के-वायसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत? लाभार्थी महिलेचा आधार कार्ड आणि फोटो, रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती, डोमेसाईल किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. महिलाचा जन्म परराज्यातले असल्यास पतीचे वरील पैकी कोणतेही 15 वर्षापूर्वीचे आदिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागावे. वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे आणि बँक खाते तपशील, बँक अकाउंट डिटेल्स आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र इतकंच जर तुमच्याकडे असेल तर तुमचं ई-के-वाय-सी होऊन जाते. शेवटची तारीख मी सांगितलेलं आहे आणि कसं करायचं ह्याचा व्हिडिओ तुम्ही लिंकमध्ये दिलेला आहे त्याच्यावर